यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे श्री बाळासाहेब मारणे यांना इथे आमंत्रित करते. महाराष्ट्र राज्य एम.एड प्राथमिक शिक्षक संघाचे श्री प्रदीप शिंदे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे यावं. सर्वांना नमस्कार. मी आदरणीय पाकळे साहेबांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी खास नाशिकवरून आलेलो आहे. आमच्या राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वतीनं आणि उच्च शैक्षणिक प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं आम्हाला खऱ्या अर्थानं मी आदरणीय साहेबांप्रती एकच वाक्य सांगेल, मी देव पाहिला नाही, पण देवपणा असलेला माणूस जरूर पाहिला, तो आदरणीय पाकळे साहेबांच्या रूपानं. आणि आज खरोखर ज्यांचं काम, ज्यांची ख्याती मी ऐकून होतो पेपरमध्ये, मीडियामध्ये, ते आदरणीय आपल्या भारताचे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब यांचं दर्शन झालं. आणि मैत्री कशी असावी, तर ती मैत्री आरशासारखी आणि सावलीसारखी असावी. 40 वर्ष ज्यांनी आरशासारखं आणि सावलीसारखं एकमेकाला साथ दिली. आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही, या उक्तीप्रमाणे आदरणीय चंद्रचूड साहेबांचं आणि पाकळे साहेबांचं प्रेम हे आम्हा सगळ्या शिक्षकांना आणि सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे. साहेबांना ज्यावेळी टॅपनॅप संस्थेच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला, आमच्या सर्व शिक्षण विभागातील सर्व शिक्षकांना देखील अतिशय आनंद झाला. आत्ताच आमचे मित्र विकास शेलार सरांनी सांगितलं, खरोखरच आम्ही साहेबांना देवस्थानीच मानतो. आमच्या अनेक बांधवांच्या ज्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, त्यांच्या घरी चुली पेटत नव्हत्या, त्यांच्या चुली पेटवण्याचं काम साहेबांनी केलं. आम्हाला शासनानं राज्य, राष्ट्रीय आणि जिल्हा पुरस्कार म्हणून जाहीर केलं, परंतु पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या वेतनवाढी काढून घेतल्या होत्या आणि त्या वेतनवाढी मिळवून देण्याचं काम आदरणीय पाकळे साहेबांच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे काही बांधवांच्या चुकीच्या बदल्या झाल्या आणि त्या बदली धोरणामध्ये सुद्धा खूप कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि ते उद्ध्वस्त कुटुंब पती पत्नीला एकत्र करण्याचं, त्यांना न्याय देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. आणि आता TATचा सुद्धा मुद्दा आमचा, ज्यांची 30-30 वर्ष सेवा झाली, त्यांना नोकरीच्या अखेरची पदोन्नतीसाठी TATसाठी संघर्ष करायचा, तो मुद्दा साहेबांनी उचलला आहे. गेल्या 40 वर्षामध्ये हा माणूस मातीशी नाळ जुळून मातीतल्या लोकांना न्याय देण्याचं काम करतो आहे. अतिशय पवित्र असं काम आहे. पैशापेक्षा पेशाला त्यांनी महत्त्व दिलं. जेव्हा सुरुवातीला गेल्या 10 वर्षापासून साहेबांच्या संपर्कात आम्ही आहोत. मी नाशिकवरून आम्ही जेव्हा जायचो आणि साहेबांना विचारलं, साहेब आपली फी किती आहे, तेव्हा त्यांनी विचारलं की सर आपलं काम काय आहे. आणि मी जेव्हा काम सांगितलं, तर तुम्ही एक काम करा, सगळे कागदपत्र मला घेऊन या, फीचा विषय सोडून द्या, तुम्हाला न्याय मिळाला तर तुम्हाला जी द्यायची ती फी द्या. म्हणजे या माणसानं कधीही पैशासाठी काम केलं नाही, जे साहेबांनी सांगितलं त्याचंसुद्धा आम्ही अत्यंत साक्षीदार आहोत. आणि साहेबांचं जीवन आत्ता जे सांगितलं साहेबांनी, तर चिपळूणमध्ये पेढे परशुराम गावातून बाहेर पुढे आल्यानंतर त्यांनी आयुष्य त्यांचं जे पुढे मोठे झाले, एवढ्या आज बॉम्बे हायकोर्टमध्ये 40 वर्षे काम केलं आहे, परंतु त्यांचे बामणे गुरुजी असतील, त्यांचे गोळे गुरुजी असतील, त्यांचे सामंत गुरुजी असतील, हायस्कूलचे शिंदे सर आहेत, पोंक्षे सर आहेत, या सगळ्यांना श्रद्धास्थानी आणि आदरस्थानी मानतात. म्हणजे एकंदरीत आजच्या शिक्षणातून माणसं शिकतात, पण शिकून माणसासारखं वागत नाही. परंतु साहेब हे आदर्श आहेत की त्यांनी त्यांच्या प्राथमिक शिक्षणापासून ज्यांनी त्यांना घडवलं, त्यांचे आजही ते ऋण आणि त्यांचे संस्कार ते पाळतात. आणि त्यामुळेच आमच्या सगळ्या शिक्षकांना देखील साहेबांच्या प्रती खूप आदर आहे. आणि साहेबांचं जीवन हे पूर्ण पाण्यासारखं आहे. पाणी जसं वाहताना रस्त्यामध्ये आलेले खाच खळगे पूर्ण करून पुढे जातं, तसं साहेबांचं हे काम आहे. आज खरोखरच अतिशय देखण्या आणि चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहता आलं, त्याबद्दल मी संयोजकांचे खूप खूप आभार मानतो. आणि आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं साहेबांची निश्चितपणानं शतक महोत्सव पूर्ण हो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी पाकळे सरांचे बंधू श्री सुभाष पाकळे यांना विनंती करते, त्यांनी इथे त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मी सर्वप्रथम कबूल करतो, जाहीर करतो की आमच्या पाकळे कुटुंबियांच्या आयुष्यातला
हा एक अद्वितीय कार्यक्रम आहे आणि त्याबद्दल मी सर्वप्रथम टॅपनॅप शिक्षकांच्या संघटनेला धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन आणि त्यांचा कायमचा ऋणी राहीन. आज माझ्या भावाला, आम्हाला माहिती नाही आमचा भाऊ एवढा मोठा होता आणि त्यात आज दुसरं एवढं वैशिष्ट्यपूर्ण कळलं साहेब, आम्हाला 5वा भाऊ पण मिळाला. धनंजय साहेबांच्या रूपानं आम्हाला 5वा भाऊ पण मिळाला. तर मी आज भारावून गेलो आहे. मला एक वाटतं की आज माझे आईवडील असते तर, जे आईवडील अक्षरशत्रू होते, परंतु जसं साहेबांनी आता सांगितलं की श्रवण, कीर्तन, मनन ह्या सर्व गोष्टीचं आकलन करून माझ्या वडिलांचं जे काही घडलं होतं, आज सुरेशमध्ये माझे वडीलच दिसतात. असेच होते, सुरेशसारखेच विद्वान, फक्त अशिक्षित होते पण विद्वान होते, बुद्धिमान होते आणि जिद्दी होते. आणि तसंच्या तसं सुरेशने इथं कॉपी पेस्ट केल्यासारखं सगळं झालेलं आहे. आता मी महत्त्वाच्या विषयावर येतो. आज या ठिकाणी टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटिक्स या संघटनेच्या विद्यमाने आज माझ्या बंधूंचा सत्कार झाला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानलेलेच आहेत. परंतु माझं छोटंसं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मी आज सर्वप्रथम माझ्या आईबाबांचं स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज मी जे काय बोलणार होतो ते बहुतेक वक्त्यांच्या तोंडून ते सगळं आमच्या ग्रामीण भागातलं आलेलं आहे, पण काही गोष्टी राहिलेत. आत्ताच जे का माझ्या सहकारी मित्रांनी बोलले त्या सामंत गुरूंचा उल्लेख झाला होता. सामंत गुरुजी हे सुरेशचे दुसरी इयत्तेचे शिक्षक आणि सुरेश हा इतका हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी होता. तर त्यावेळी आमचे काही लोक जमले होते. आमच्या सुरेशची शाळा म्हणजे काय शाळा नव्हती, एका देवळात कामधुरीच्या मंदिरात त्यांचा वर्ग भरायचे. तर अशी त्यावेळेची परिस्थिती होती, एक शिक्षकी शाळा. तर सामंत गुरुजी म्हणाले होते की हा मुलगा फार बुद्धिमान आहे, हा कोणतरी कीर्तिमान होईल. त्याच सामंत गुरुजी ते शिक्षक होते. आणि संयोगाची गोष्ट म्हणजे आज सुरेश करून महान होता, महान आहे, सगळं आहे, पण समाजापुढे आणला टॅपनॅप ह्या शिक्षकांच्या संघटनेने. म्हणजे एका प्राथमिक शिक्षकाने सुरेशच्या भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी सत्यात उतरल्यानंतर त्याचा सत्कार सोहळा आज शिक्षक संघटनेने केला. हा एक वेगळा संयोग आहे असं मला वाटतं. सुरेशच्या शालेय आता बाकीच्या सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत लोक. पेढे परशुराम गावी जन्म, आमचं दुर्गम गाव. आमच्याकडे शाळेची एक पेन्सिल आणायला सुद्धा 10 किलोमीटर चालावं लागायचं. आणि सुरेशसुद्धा आमचा 1ली ते 11वीपर्यंत अनवाणी पायाने शाळेत जायचा. सगळेच आम्ही जात होतो. आम्ही फार आर्थिक स्थिती फार गरीब होती, सगळेच आम्ही तसे जात होतो. पण अशा परिस्थितीत तो खचला नाही, तो जिद्दीनं, तो कष्टाने तो पुढे गेला. त्याने जे आपलं स्वप्न बाळगलं होतं ते स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने त्याने वाटचाल केली. आणि त्यामुळे आज सुरेश ग्रामीण भागातील एक तरुण, आपलं करिअर घडवण्यासाठी आलेला, मुंबईला आलेला तरुण आज सिनियर ॲडव्होकेट म्हणून हायकोर्टात त्याचं नाव आदराने घेतलं जातं. आणि अक्षरशः चंद्रचूड साहेबांनी त्याचं कौतुक केलं. त्यापेक्षा कोण काय बोलणार, आम्ही काय बोलणार. हे आमचं भाग्य आहे. आज देशाचं सर्वोच्च सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ज्यांनी राष्ट्रपतींना शपथ दिली, त्यांनी माझ्या भावाचं कौतुक केलं. ह्यापेक्षा आनंदाचा क्षण काय आहे.
मला फार गैरवरून आलेलं आहे. त्यामुळे माझं लिखित भाषणसुद्धा वाचता येत नाही आहे, एवढा मी गैरवरलोच आहे. आणि आमचे 5वे बंधू धनंजय चंद्रोळी साहेब यांच्या बाबतीत पण मी एक आठवण सांगतो, जे त्यांना माहिती नसेल. साहेब 1995 साली मी मजगाव डॉग एम्प्लॉईज युनियनचा सेक्रेटरी होतो आणि एका सोसायटीच्या चेअरमनला मी काढला होता. आणि ती बाजू ती माझी केस तुम्ही लढवली आणि मला पारकर साहेब, जस्टिस पारकर होते त्यावेळी, पाटणकर साहेब होते, आणि ती केस तुम्ही माझी लढवलीत आणि मला जिंकून दिलीत. म्हणजे त्यावेळच्यापासून आपले संबंध आहेत. आणि मी तुमच्या त्या ऑफिसलाही गेलेला होता. तर मी आता फार बोलत नाही. मी सर्व आज उपस्थित सर्वांचे, शिक्षकांचे, जज साहेबांचे, न्यायमूर्ती साहेबांचे, न्यायाधीश साहेबांचे आणि आलेल्या आमच्या सर्वात महत्त्वाचे, ज्या गावात आम्ही घडलो त्या परडे परशुराम गावचेही लोक आले आहेत, त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. आणि असंच पाकळे कुटुंबावर प्रेम ठेवा. आम्ही त्यावेळी गरीब होतो, पण गरीब म्हणून राहणार नाही. आज आम्ही श्रीमंत आहोत, एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज पुण्यात जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. भाऊ, तुला आज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू. हिअर द फ्लॉवर्स आर फॉर यू. आमच्या डुमणे परिवाराकडूनही तुला मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. आजचा हा सुवर्ण क्षण प्रत्यक्ष पाहता आला नाही, याची मला मनापासून खंत आहे. मनाला खूप दुःख वाटतंय की तुझ्या आयुष्यातील या सर्वात महत्त्वाच्या क्षणी मी तिथे नाही आहे. पण तुला माहितीच आहे, मी जरी शरीराने तिथे नसले तरी माझं हृदय, माझे मन तुझ्यासोबतच आहे. आणि होप यू विल अंडरस्टँड. आय नो यू विल अंडरस्टँड. आजचा दिवस आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. जर आज आईबाबा आपले असते तर त्यांना तुझा खूप अभिमान वाटला असता. तुझी शिस्त, दृढ निश्चय, अपार कष्ट यामुळे तू जे काही ध्येय उराशी बाळगलं होतंस ते तू पूर्ण केलंस. आपल्या आईबाबांचे आशीर्वाद तर तुझ्या पाठीशी कायम आहेतच. पण भाऊ, तू फक्त तुझी स्वतःचीच प्रगती नाही केलीस, पण तू तुझ्या भावंडांच्या आयुष्यातही समृद्धी आणली आहेस. हे पाहून आपल्या आईवडिलांना खूप खूप आनंद झाला असता. तुझा खूप अभिमान तर वाटायचाच पहिल्यापासून, पण आज तुझा जास्त अभिमान वाटला असता. आज जगासमोर तू एक नामवंत वकील आहेस, पण माझ्या डोळ्यासमोर तू अजूनही तो 10 वर्षाचा छोटासा मुलगा उभा आहे, जो रोज न चुकता 5 वाजता तळ्यातून कमळ फुलं आणायचा आणि तो विकून आपल्या घराला हातभार लावायचा. त्या 10 वयातच तुला ती आपल्या जबाबदारीची समज आली होती. हॅट्स ऑफ टू यू. परत अजून आणखीन एक मला आठवतं की तू आपले जेव्हा बाबा गेले तेव्हा तू हार्डली 22-23 वर्षाचा होतास. ते जेव्हा गेले तेव्हा तू आपल्या कुटुंबाची जबाबदारी काही तक्रार न करता पूर्ण आपल्या खांद्यावर घेतलीस. ह्याच्यातही आम्हाला तुझं खूप कौतुक वाटतं. आणि तुझ्याशिवाय आम्ही आमचं आयुष्य इमॅजिनही करू शकत नाही. आणि मी देवाचे खूप आभार मानते की तुझ्यासारखा भाऊ आम्हाला लाभला. आणि म्हणूनच जे काही आम्ही आता आहोत ते तुझ्यामुळे आहोत. बाबा गेल्यानंतर तू आम्हाला फक्त मुंबईला नाही आणलंस, तू आम्हाला अभिमानाने जगण्याची एक ताकद पण दिलीस. असं आयुष्य जिथे आम्ही अभिमानाने आणि प्रतिष्ठेने जगू शकतो. तुला स्वतःला परवडत नव्हतं तरी सुद्धा तू आम्हाला चांगल्या बेस्ट स्कूल्समध्ये शिकवलंस, कारण आमचं आयुष्य उत्तम असावं असं तुला मनापासून वाटत होतं. आणि त्याच्याचमुळे आम्हाला आमच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. आज तुला जगातील हायेस्ट ऑनर मिळत आहे, पण माझ्यासाठी तुझं सगळ्यात मोठं अचीवमेंट म्हणजे आमचं आयुष्य स्थिर करण्यासाठी तू दिलेलं तुझ्या स्वतःच्या बालपणाचं बलिदान. आणि याचं दुःख आम्हाला खूप आहे. होप युअर नेक्स्ट लाईफ विल बी बेटर दॅन व्हॉट यू हॅड इन युअर चाइल्डहुड. आणि
आणि मला असं वाटतं की तू आमच्या आयुष्यातला मार्गदर्शक आहेसच, पण तू आमच्या आयुष्यातला एक सूर्य आहेस, कधी कडक पण नेहमी इसेन्शियल. तुझ्यातला जो दयाळूपणा आहे तो आपल्या आईकडून आलेला आहे. आपल्या आईने लहानपणापासूनच आपल्याला दीनदुबळ्यांची, मुक्या प्राण्यांची सेवा करायची, त्यांना म्हणजे आपल्या आईने त्यांना खूप असं दीनदुबळ्यांना, मुक्या प्राण्यांना प्रेम करायला शिकवलंय. आणि ती असं शब्दातून शिकवायची नाही, तर तिच्या वागण्यातून शिकवायची. आणि तेच स्पिरिट आज मला तुझ्यामध्ये दिसत आहे. आणि तू आणि लहानपणापासून अगदी 10 वर्षापासूनच तुला व्यावसायिक आकलन म्हणजे स्पष्ट दिसत होतं. म्हणजे बिझनेस अॅक्युमन जे म्हणतात ते अगदी लहानपणापासूनच होतं. तुझं माइंड तेव्हाच असं शार्प आणि स्ट्रॅटेजिक, यू आर अ स्ट्रॅटेजिक थिंकर फ्रॉम द चाइल्डहुड इटसेल्फ. तर मला असं वाटतं की तू जर एक बिझनेसमॅन असता, तर तू एक अतिशय आणि वेल्दी बिझनेसमॅन होऊ शकला असतास. पण तू तसं केलं नाहीस. तू एका हायर पर्पजसाठी त्याचा त्याग केलास, आणि ते म्हणजे संविधानाचं संरक्षण केलंस आणि गोरगरिबांना न्याय मिळवून दिलास. आणि त्यांचे तर तुझ्यावर अतिशय उपकार आहेतच. आणि आम्हालाही त्याचा खूप अभिमान वाटतो की तू जे व्यवसाय निवडलास आणि त्या व्यवसायातून ज्या गरिबांना तू मदत केलीस, याचा आम्हाला फार अभिमान वाटतो. आणि आम्ही असं पाहिलं, म्हणजे मला असं दिसायचं की तू आमच्यापेक्षा 10 पावलं नेहमी पुढेच असायचास. आणि तू जे विचार करायचास, तुझी जी विचारशक्ती होती ती आमच्या आकलनाच्या पलीकडे होती. आणि तुझं हे जे मार्गदर्शन आम्हाला मिळायचं त्याच्यामध्ये खूप डीप विस्डम असायचं, आणि ते आम्हाला फार उशिरा समजायचं. हे मी मान्य करते. आणि तुझ्यासारखा भाऊ मिळाला त्याच्यामुळे आम्हाला तुझं मार्गदर्शन, तू आमचा रक्षक झालास, तू आमचा ग्रेटेस्ट इन्स्पिरेशन झालास. आणि त्याच्यामुळे मी तुझे खूप खूप आभार मानते. आणि या वेल डिझर्व ऑनरबद्दल तुला मनापासून अभिनंदन करते. आणि तुझी बहीण असल्याचा मला खूप अभिमान आहे. आणि आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि तुला असंच उदंड आयुष्य, सुख समृद्धी मिळो हीच ईश्वराकडे प्रार्थना करते. धन्यवाद. यानंतर पाकळे सरांचे बालमित्र श्री राम रेड्डीज यांना इथे आमंत्रित करते. त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, धनंजय साहेब, त्रिपाठी साहेब आणि आमच्या सर्वांचे आवडते विकास वालावलकर साहेब. आजचे सत्कारमूर्ती श्री ॲडव्होकेट सुरेश पाकळे हा माझा बालमित्र आहे. किमान 60 वर्षापासून आम्ही मित्र आहोत. तो आमच्या कुटुंबाचाही एक मित्र आहे. आमच्या कुटुंबामध्ये त्याचं वेगळं स्थान आहे. आमचे सारे कुटुंब सुरेशवरती मनापासून प्रेम करतात. त्याचा स्वभाव, त्याची वर्तणूक आमच्या कुटुंबातील साऱ्यांना भावत आलेली आहे. सुरेशबरोबरच सुरेशचे आईवडील, भाऊ बहिणी आमच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. चिपळूण शहरामध्ये आमचे किराणा मालाचे मोठे दुकान होते. सुरेशचे कुटुंब आमचे दुकानातून माल घेत असत. सुरेशचा आमच्या कुटुंबामध्ये प्रवेश वेगळ्या संदर्भातून झालेला होता. मी संभ्रमामध्ये आहे की त्याचा उल्लेख मी इथे करावा की करू नये. सुरेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. उदरनिर्वाहासाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन नव्हते. सबब कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी तो त्याच्या आईवडिलांबरोबर छोटे मोठे व्यवसाय करत असे. अशाच एक छोटेखानी व्यवसायातून त्याचा आमच्या कुटुंबामध्ये प्रवेश झाला. त्यानंतर तो माझा मित्र झाला, माझ्या बहिणीचा मित्र झाला आणि माझ्या आईचे मन त्याने जिंकले. अशा प्रकारे तो आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनला. मी त्याचे बालपण, शालेय जीवन, महाविद्यालयातील जीवन आणि वकिली व्यवसायातील त्याच्या 40 वर्षांहून अधिक प्रवास अगदी जवळून पाहिला आहे. तो मुळातच धाडसी आणि महत्त्वाकांक्षी आहे.
इप्सित साध्य करण्यासाठी कितीही मेहनत करण्याची त्याची तयारी असते आणि आजही तो ते करत आहे. माझ्या माहितीप्रमाणे सुरेशला प्रवासामध्ये वालावलकर कुटुंबीय व आजचे प्रमुख पाहुणे भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब यांचीही मोलाची साथ मिळाली आणि त्यामुळेच तो इथपर्यंत पोहोचू शकला. न्यायाधीश साहेबांना कदाचित आठवण नसेल, त्यांनीही आम्हाला चिपळूणकरांना भरपूर मदत केली होती. आम्ही चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील रहिवाशांनी एन्झॉन कंपनीच्या विरोधात एक मोठा लढा उभारला होता. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरेशामार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकामध्ये साहेबांची आम्हाला मोलाची साथ आणि मदत मिळाली होती. या प्रसंगी त्यांचे मी जाहीर आभार मानतो. दुसरी एक गोष्ट की प्रत्येक ठिकाणी जेव्हा एक मित्र लहानपणी एकत्र असतात, पुढे एक 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 नॅचरल लॉ म्हणूया आपण, की त्याचं जेव्हा ह्याचा फॅमिली त्याची येते, म्हणजे त्याला एक पत्नी येते, तर त्यानंतर ती मैत्री कमी होते. ह्या केसमध्ये मी तुम्हाला अगदी आनंदाने आणि गमतीने सांगतो की सुरेशची जी धर्मपत्नी तिथे बसली आहे, तो चॉईस माझा आणि माझ्या आईचा आहे. त्यामुळे लग्नानंतर घरामध्ये गमतीनं की घरामध्ये मी घरामध्ये लेडीज आल्यामुळे एक मैत्री थोडीशी कमी होते, बट नॅचरल. पण इथे ती घट्ट झाली आहे आणि घट्टच राहणार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. बालमित्र, शिक्षक आणि सरांचे बंधू या सगळ्यांची मनोगत आपण आत्ताच ऐकली. यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी प्राध्यापक श्रीधर वैद्य यांना विनंती करते. एक अत्यंत देखणा कार्यक्रम आपण गेले 2 तास अनुभवलात. विशेषतः चंद्रचूड सर, तिवारी सर यांच्या मनोगतांनी ह्या कार्यक्रमाला 4 चांद चढवले. चंद्रचूड सरने आज सकाळी आल्यावरती पहिली काय गोष्ट केली असेल तर इथल्या लॉ स्टुडंट्स, यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजच्या 30 विद्यार्थ्यांशी ते जवळपास 1.5 तास इथं या हॉलमध्ये यायच्यापूर्वी ते 1.5 तास त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. त्या विद्यार्थ्यांच्याकरता एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स बनला की भारताच्या सरन्यायाधीशाशी आपण विद्यार्थी दशेत बोलतो आणि हे त्यांच्या मनाचं मोठंपण आहे. म्हणजे शेवटी आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की सर आता कार्यक्रम सुरू करायचा आहे. ते म्हटले की मला हे भारताची तरुण पिढी आहे, त्यांच्याशी बोलणं जास्त महत्त्वाचं वाटतं आहे. हा त्यांचा मोठेपणा आम्हाला खूप भावून गेला. चंद्रचूड साहेबांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. आज सुबोध तिवारी सर देखील वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले आणि हा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीनं त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. वालवालकर सर, मी आता सगळ्यांचीच नावं घेत नाही, पण ही सर्व ज्येष्ठ मंडळी, मुंबई हायकोर्टचे जजेस रणधीर मोरे सर आणि इतर अनेक जजेस, विशेषतः पुणा डिस्ट्रिक्टचे जी काही फॅकल्टीज आहेत किंवा बार काउन्सिलचे मेंबर्स आहेत, ते देखील या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिले. पुणा डिस्ट्रिक्ट ज्युडिशरीचे बरेचसे मेंबर्स ह्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिले आणि त्यामुळे ह्या कार्यक्रमाची शोभा वाढली. पाकळे साहेबांची सर्व फॅमिली इचलकरंजीहून, चिपळूणहून ह्या ठिकाणी आले आणि त्यांनी सरांचा हा गुणगौरव सोहळा ह्याची डोळा बघितला. ह्या आमच्या कार्यक्रमाकरता ज्यांचं सहकार्य लाभलं ते मोतीलाल ओसवाल, विपुल मोदी, संजय पाकळे फाउंडेशन, ह्या सर्वांचे देखील आभार. त्याचबरोबर शेरेटॉन हॉटेलचे मॅनेजमेंट आणि हा जो काही सगळा कार्यक्रम संपन्न झाला, ही जी काही सगळी अरेंजमेंट केलेली आहे, ते फिडॅटोचे नकुल सर ह्यांचे देखील त्यांच्या पूर्ण टीमचे आभार. त्याचबरोबर अनेक शिक्षण संस्थांची मंडळी ह्या ठिकाणी पाकळे साहेबांना खास त्यांचं कौतुक करण्याकरता जवळपास 30 विविध संघटनाची मंडळी आज या कार्यक्रमाला उपस्थित आलेली आहेत. त्या सर्वांचे आभार. आणि सर्वात शेवटी आणि तेवढंच महत्त्वाचं, माझ्या टॅफनॅपच्या टीम मेंबर्सचे आभार. गेली जवळपास महिनाभर हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरता ही सगळी आमची मंडळी राबत आहेत आणि मला वाटतं एक जोरदार टाळ्यांनी त्यांच्या ह्या परिश्रमाला आपण दाद द्यावी. तर ह्या सर्व मंडळींचे आभार. जे गौरवग्रंथ आपण प्रकाशित केला, तो गौरवग्रंथ लिटरली 15 दिवसामध्ये ज्यांनी तयार करून दिला ते आमचे अण्णा कुलकर्णी सर आणि त्यांची सगळी टीम, निवेदिका, आमच्या दोन्ही अस्मिता मॅडम, माधुरी मॅडम यांचे देखील आभार. त्यांनी खूप कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फार चांगल्या पद्धतीनं केलं. आपण सर्वजण आलात
त्यामुळं ह्या कार्यक्रमाची शोभा वाढली. आता हा कार्यक्रम पाकळेसाहेब एक 10-15 मिनटं संघटनांचे काही सत्कार स्वीकारायला इथं हजर असतील. बाहेर लंच सुरू केलेलं आहे. सर्वप्रथम सर्व निमंत्रित लंच करता जातील. विद्यार्थी आणि टॅफनॅपचे मेंबर जे आहेत हे थोडेसे पॉज घेतील. पहिल्यांदा निमंत्रितांचा लंच होईल आणि जे लॉ कॉलेजचे विद्यार्थी आणि आमचे टॅफनॅपचे मेंबर्स आहेत हे त्यानंतर लंच घेतील. सर्वांची इथं स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा. ज्या संघटनांना पाकळे सरांचा सत्कार करायचा आहे त्यांनी एक एक या ठिकाणी मंचावरती आलं तरी हरकत नाही. धन्यवाद. थँक्यू. आता पसायदानानं कार्यक्रम संपणार आहे आणि त्यानंतर आपण सत्कारा करता यावं. पसायदानानं कार्यक्रम संपेल आणि त्यानंतर सत्कार कार्यक्रम सुरू होईल. वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी येथ म्हणे